हॅलो एव्हरीवन. आज आपण बघूयात की व्ही टी मार्केट या ब्रोकरला ट्रेडिंग कसं करायचं. सो ब्रोकरच्या क्लायंट पोर्टलला आल्यावर तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर केलं तुम्ही लॉग इनला क्लिक करायचं. वन्स यू लॉग इन तुम्हाला हे तुमचं मेन पेज इथे ओपन होईल. तुमचे जेवढे अकाउंट्स असतील सगळे अकाउंट इथे लिस्ट डाऊन होतील आणि त्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये किती तुमची आता कॅपिटल आहे ते तुम्हाला इथे दिसेल. सो हे माझं MT4चं अकाउंट आहे. या अकाउंटला आता माझ्या माझ्याकडे 502 USD हा माझा आता कॅपिटल आहे. जर मला या अकाउंटला ट्रेडिंग करायचं असेल तर मला ट्रेड ऑन ट्रेडिंग व्यू इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन गोष्टी लागतात. हा तुमचा अकाउंट नंबर आणि त्या अकाउंटचा पासवर्ड. सो माझा कॅपिटल ज्या अकाउंटला आहे त्या अकाउंटचा मी नंबर कॉपी करेल, ते पेस्ट करेल. या अकाउंटचा हा अकाउंट बनवताना तुम्ही एक पासवर्ड दिला असेल, तो ते पासवर्ड तुम्हाला इथे पुट करायचा. तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही या बटनावर क्लिक करून इथे चेंज पासवर्डला क्लिक करून जर फॉरगेट पासवर्ड केलं तर तुम्हाला तुमच्या मेलवरती असा एक ईमेल पाठवला जातो व्ही टी मार्केटकडनं, ज्यामध्ये ही लिंक असते. या लिंकला क्लिक केल्यावर तुम्ही तिथे नवीन पासवर्ड ॲड करून सबमिट करू शकता. तो तुमचा नवीन पासवर्ड सेट होऊन जाईल. सो तुम्ही तो पासवर्ड इथे ॲड करायचा. हे माझं MT4चं अकाउंट आहे आणि सर्व्हरचा नंबर आहे Live3. सो मला सिलेक्ट करताना सुद्धा वर्जन 4 दॅट इज V4 आणि Live3 हे कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचं. जसं मी लॉग इनला क्लिक करेल माझ्याकडे हा वेब टर्मिनल ओपन होईल. सो हा व्ही टी मार्केटचा वेब टर्मिनल आहे. जसं आपल्याकडे एक्सनेसचा होता वेब टर्मिनल त्याचप्रमाणे हा व्ही टी मार्केटचा वेब टर्मिनल आहे. इकडे तुम्ही तुमच्या पेअर्स तुम्हाला ज्या हव्या त्या ॲड करू शकता. सो मी ते BTC/USD टाईप करतो, इट इज बिटकॉइन. बिटकॉइनला क्लिक केल्यावर बिटकॉइन चार्ट माझ्याकडे ओपन झाला. हा चार्ट 1 डेज टाईम फ्रेमचा आहे. सो मी याला 5 मिनिट टाईम फ्रेमला आणतो. टाईम फ्रेमला आल्यावर मी जसं बाकीच्या ब्रोकर्सला चार्ट मार्किंग टूल्स यूज करत होतो त्याचप्रमाणे त्याच टाईपचे टूल्स मी इथे यूज करू शकतो. जसं की जर मी इथे क्लिक केलं फिबोनाचीवरती, सो या डाऊनवर्ड मोमेंटम जी झालेली आहे त्यानंतर एक अपवर्ड मोमेंट आली. सो या अपवर्ड मोमेंटला जर मी फिबोनाची टूल यूज केलं तर इथे मला बघू शकता की बरोबर 0.5च्या झोनवरून मार्केट बाउन्स झालेलं आहे. सो मी सेम त्या झोनला ॲज अ स्क्वेअर बॉक्स मार्क करू शकतो. सो एव्हरीथिंग जे आपण यूज करायचो बाकीच्या ब्रोकर्ससाठी सेम टाईपचं टूल्स इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे बॅलन्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे दिसतात. सो तुमचा जो ट्रेड असतील ते तुम्हाला इथे दिसतील सगळे. त्यामध्ये इथे पोझिशन्सच्या अंडर तुम्हाला लाईव्ह पोझिशन्स दिसतील, ऑर्डर्सच्या अंडर तुम्हाला ऑल ऑर्डर दिसतील, अकाउंट हिस्ट्री अंडर तुम्हाला प्रिव्हियस अकाउंट हिस्ट्री दिसेल. सो या सगळ्या गोष्टी रिगार्डिंग ट्रेड तुम्हाला इथे दिसतील. आता आपण बघूयात की यामध्ये ऑर्डर कशी प्लेस करायची. ठीक आहे. सो 2 टाईपच्या ऑर्डर आहेत. एक आहे मार्केट ऑर्डर म्हणजे मार्केटला एंट्री करणं आणि एक आहे पेंडिंग ऑर्डर म्हणजे आयदर सेल स्टॉप और बाय स्टॉप किंवा बाय लिमिट और सेल लिमिट ऑर्डर प्लेस करणं. आता जर मला एक बाय स्टॉप ऑर्डर लावायची असेल तर मी करंट प्राईसच्या वरती ऑर्डर लावेल. सो फॉर एक्झाम्पल जर मला बाय लिमिट ऑर्डर लावायची आहे और मला करंट प्राईसच्या वरती एंट्री करायची आहे, फॉर एक्झाम्पल जर मला या स्विंग हायच्या वरती एंट्री करायची आहे, सो मी इथे एक बाय स्टॉप ऑर्डर प्लेस करणार. आता बाय स्टॉप ऑर्डर कशी प्लेस करायची तर तुम्ही आयदर 2 वेने करू शकता. तुम्ही राईट क्लिक करून ट्रेड क्रिएट न्यू ऑर्डर, त्यानंतर तुम्ही त्या ऑर्डरचे प्राईस सो 1,19,019 सो एक्झॅक्ट ती प्राईस तुम्ही इथे टाकू शकता.
1,19,019 ही बाय स्टॉप लॉट्स मी आता 0.01 घेतो आणि मी मार्केटलाच मी इथेच मला किती डॉलरनी प्रॉफिट बुक मी जर टाकले ते मला आफ्टर $10 प्रॉफिट बुक करायचं आहे आणि मला स्टॉप लॉस आहे $5चा. सो ऑटोमॅटिकली कोणत्या कॉर्डिनेटला तुमचा SL आणि TP लागेल हे पण हा ब्रोकर किंवा हे वेब टर्मिनल सांगतो तुम्हाला. तुम्ही जर बायला क्लिक केलं तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली ते बायची ऑर्डर प्लेस झाली. त्यानंतर हे माझं TP इथे वरती सेट झाला आणि माझा SL इथे डाऊन साईडला सेट झाला. मी याला मॅन्युअली ड्रॅगसुद्धा करू शकतो. जर मला वाटतं की हा खूप जास्त वरती किंवा खूप जास्त खाली आला आहे तर मी याला मॅन्युअली ड्रॅगसुद्धा करू शकतो. सो दिस इज हाऊ आपण इथे बाय किंवा सेलच्या ऑर्डर लावू शकतो. जर मला वाटतंय की या बॉक्सच्या खाली जर मार्केट आलं, हा जो माझा फिबोनाचीचा झोन आहे 0.5चा ह्याच्या वर खाली आलं तर मार्केट बेरिश होऊ शकतं. सो जर मला या पॉईंटला दॅट इज 1,18,200 या लाईनला जर मला एंट्री करायची असेल तर मी इथे आधी राईट क्लिक करेल, क्रिएट न्यू ऑर्डर. सो मी सेलला क्लिक करेल कारण मला सेल साईडला एंट्री करायची. सेल स्टॉप ऑर्डर 1,18,200ला माझी एंट्री असेल. हा माझा TP, हे माझे लॉट साईज, माझा टेक प्रॉफिट आहे माझा लेट्स से $5 आणि सेल स्टॉप ऑर्डरला माझा हा SL सेट झाला. असं मी सेलला क्लिक करेल ऑटोमॅटिकली माझा SL आणि TP जो आहे तो सेट होईल. हा माझा या ऑर्डरचा SL आणि हा माझा या ऑर्डरचा TP. सो तुम्ही मल्टिपल इथे पेंडिंग ऑर्डर लावू शकता. सो जे तुमची पेंडिंग ऑर्डर एक्झिक्यूट होईल फक्त तीच ऑर्डर तुम्हाला PNL इथे दिसेल. सो आता इथे बघितलं ऑलरेडी माझ्या आता 6 ऑर्डर लागल्यात. 6 ऑर्डर कशा आहे तर माझ्या 2 एंट्री ऑर्डर्स ज्या की या ऑर्डर आहेत, सेल स्टॉप आणि बाय स्टॉप, आणि त्यानंतर दोघांच्या SL आणि TP. सो टोटल 6 ऑर्डर माझा इथे प्लेस झालेला आहे. सो जी माझी ऑर्डर एक्झिक्यूट होईल त्या ऑर्डरचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मला खाली दिसेल. आता जर मी या सगळ्या ऑर्डर क्लोज केल्या आणि जर मला क्विकली एंट्री करायची आहे, फॉर एक्झाम्पल मला या लाईनला एंट्री करायची क्विकली ऑन 1 क्लिक, सो मी इथे प्लस बटनावरती येईल. जर इथे बघितलं या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन विचारते. सो सेल आणि बाय. सो मी जर बाय स्टॉपला क्लिक केलं इमिडिएटली त्या पॉईंटला ऑर्डर लागेल. ठीक आहे. सो 1 क्लिक ऑर्डर आणि या ऑर्डरचा मला SL आणि TP असा ड्रॅग करून मॅन्युअली सेट करता येईल. मला हे टाईप करायची काहीच गरज नाही आहे. सो हे सुद्धा एक चांगलं फीचर BT मार्केटच्या वेब टर्मिनलला आहे. सिमिलरली मला इथे जर एखादी सेल स्टॉप ऑर्डर लावायची आहे तर मी क्लिक करतो सेल स्टॉपला आणि नंतर मी मॅन्युअली त्याच ऑर्डरला SL आणि TP सेट करू शकतो. तुम्हाला इथे ऑर्डर प्लेस झाल्यावरती मग इथे मेसेजसुद्धा येतो की तुमचा SL TP सेट झाला की नाही झाला. तुम्हाला इथे सुद्धा त्याचा कन्फर्मेशन चार्टवर दिसतं. ही जी लाईन आहे त्या पर्टिक्युलर ऑर्डरची, ही लाईन एक्झॅक्टली SL आणि TP पर्यंत जाऊन क्लोज होते. सो तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑर्डरचा SL कोणता आहे, TP कोणता आहे हे सगळं क्लिअरली व्हिज्युअलाइज होतं. आता जर मला मार्केटला ऑर्डर प्लेस करायची तर मी इथेच मला 2 ऑप्शन आहेत, सेल मार्केट, बाय मार्केट. सो मला राईट क्लिक करून कोणतीही गोष्ट ओपन करायची गरज नाही आहे. मी इथे ऑन. सो मार्केट ऑर्डर प्लेस करण्यासाठी मला इथे 1 क्लिक ट्रेडचं ऑप्शन दिलेलं आहे. सो जर मी इथे बघितलं मी इथे डिरेक्टली क्वांटिटी सेट करू शकतो ऑन सिंगल क्लिक की मला 0.01 समजा मी ट्रेड प्लेस केला. हा माझा बाय मार्केटचं बटन आहे, हे माझं सेल मार्केटचं बटन आहे आणि या ट्रेडला मला 0.18चा स्प्रेड हा ॲप्लाय होईल. सो जर मी इथे बायला क्लिक केलं सो ऑटोमॅटिकली मला इथे स्प्रेड दिसतो एंट्री केल्या म्हणजे स्मॉल स्प्रेड. मी इथे या ट्रेडला असा SL सुद्धा सेट करू शकतो आणि जर मला या ट्रेडला स्टॉप लॉस लावायचा असेल तर मी इथे या ट्रेडच्या लाईनवर येऊन ऑटोमॅटिकली असा SL आणि TP सेट करू शकतो.
जस्ट मला ड्रॅग करायचं आहे आणि माझा SLX DP ऑटोमॅटिकली सेट होईल. सो याप्रमाणे तुम्ही मार्केटला बाय आणि सेल करू शकता. VT मार्केटला आता तुम्हाला ही ऑर्डर मार्केटलाच क्लोज करायची आहे. तुम्ही इथे डिरेक्टली इथून ऑन दिस बटन क्लोजला क्लिक केलं सो मार्केट प्राईजला ती ऑर्डर क्लोज होणार. सो दॅट इज हाऊ तुम्ही VT मार्केटच्या ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवरती ट्रेड करू शकता.